स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। नाशिक शहरासह जिल्ह्याभरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना विशेषतः मालेगाव शहरात दुचाकी चोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली। याच कारवाई अंतर्गत मालेगाव पोलिसांनी दुचाकी चोरीच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला। चोरी झालेल्या दुचाकींचा तपास करीत असताना पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या पथकाला एका संशयितानं दुचाकी चोरी केल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पथकानं सापळा रचून कारवाई केली। पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं असून शेख सारी मोहम्मद, शादाब मुदस्सीर अहमद आणि शफीकुर रहमान अशी त्यांची नावं आहेत। पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून तब्बल 30 लाख रुपये किमतीच्या 52 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या। दरम्यान घेतलेल्या आरोपींवर यापूर्वी देखील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली। नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस हवालदार राकेश उबाळे हे तपास करीत आहेत। स्वराज्य न्यूज मराठीसाठी स्वाती शेलार, मालेगाव।